अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सर्जी तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। कापूस तळणी नारायणपूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत 5वीच्या वर्गाच्या मागणीसाठी पालक उपोषणाला बसले आहेत। या उपोषणाची दखल आमदारांनी घेतली असली तरी पालक आपल्या मागणीवर ठाम आहेत। अंजनगाव सर्जी तालुक्यातील नारायणपूर जिल्हा परिषद उर्दू शाळेत इयत्ता 5वीच्या वर्गाला परवानगी मिळावी या मागणीसाठी गुरुवारपासून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात 4 पालक आमरण उपोषणाला बसले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अंजनगाव सर्जी तालुक्यातील कापूस तळणी ग्रामपंचायत अंतर्गत 2 उर्दू माध्यमांच्या प्राथमिक शाळा कार्यरत आहेत। एक जिल्हा परिषद उर्दू शाळा कापूस तळणी आणि दुसरी खासगी उर्दू शाळा, याशिवाय जिल्हा परिषद उर्दू शाळा नारायणपूर ही देखील एक खासगी उर्दू माध्यमाची प्राथमिक शाळा आहे। नारायणपूर येथील शाळेत सध्या 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग आहेत आणि पालकांनी याच शाळेत 5वीच्या वर्गाची मागणी केली आहे। या संदर्भात परवानगीसाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। त्यानंतर अधिकाऱ्यांनी नारायणपूरला जाऊन चौकशी केली। या चौकशीत असे समोर आले की कापूस तळणी येथील खासगी शाळा आणि नारायणपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील अंतर खूपच कमी आहे। ग्रामीण भागात नवीन शाळा किंवा वर्ग देण्यास परवानगी देताना 2 शाळांमध्ये किमान 1 किलोमीटरचे अंतर असणे बंधनकारक असल्याचा शासनाचा नियम आहे। याच नियमामुळे अधिकाऱ्यांनी नारायणपूरच्या शाळेत 5वीच्या वर्गासाठी परवानगी दिली नाही, ज्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। परवानगी मिळविण्यासाठी पालकांनी अंजनगाव सर्जी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला। संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला असला तरी पालकांनी अखेर आमरण उपोषण सुरू केले आहे। दरम्यान आमदार गजानन लवटे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कल्पना जायभाये आणि तहसील गटविकास शिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। आमदार गजानन लवटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। मात्र आमदारांच्या आश्वासनानंतरही उपोषणकर्त्यांवर कोणताही परिणाम झाला नाही। त्यांनी आपले उपोषण सोडण्यास स्पष्ट नकार दिला असून 5वीच्या वर्गासाठी परवानगी मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। क्या मांग लेकर आप उपोषण कर रहे हैं? सर कैसा है, अंजनगांव तालुके में नारायणपुर जो है ये अलग गांव है और ये अलग गांव होने के वजह से ही हमको गवर्नमेंट ने 1 से 4 स्कूल दी थी। अभी जो नया जो नियम वाली है गवर्नमेंट की, उसमें टप्पे ऐसे गिरे गवर्नमेंट ने 1 से 5 तक के, 6 से 8 तक के। हमारी मांग ये है गवर्नमेंट से कि भाई हमारे गांव अलग है, उसके बाद में नारायणपुर और कापूस तळणी के बीच में नाला है जिसकी वजह बच्चे जा सकते नहीं स्कूल में बारिश में। तो हमारे नारायणपुर में आप 5वीं क्लास 4थी क्लास को 5वीं क्लास जोड़ो। ये मांग के लिए सर हम आज 7 महीने से पूरा पाठपुरावा कर रहे। पहले हमने बीओ साहब को उसके प्रस्ताव दिए, बीओ साहब ने शिक्षण अधिकारी भेजे प्राथमिक को, उन्होंने सीए के पास भेजे और हमको सर बार बार से आश्वासन देने बसो, अभी तक उन्होंने क्लास शुरू की नहीं। दूसरी बात, हम आज से 20 दिन पहले जो शिक्षण अधिकारी माध्यम प्राथमिक है मुगल साहब, उनसे एक मिले थे। उन्होंने ये बोले थे कि खास बाब म्हणून तुमचा प्रस्ताव करता येतो म्हणे, मी शासनाकडे यायला पाठवतो। अब 20 दिन होने के बावजूद भी आज तक साहब ने प्रस्ताव हमारा भेजे नहीं। हम 3 बार मिले, 3 बार उन्होंने ये बोले कि मैं तुम्हारा प्रस्ताव भेजता, अभी तक भेजे नहीं। आज स्कूल खुलने को 1 महीना हो गया, 1 महीने से हमारे बच्चे स्कूल से बाहर है, शिक्षा से वंचित है। किसकी वजह से है? प्रशासन की वजह से। शाला है जिला परिषद की, प्रशासन जिला परिषद का, तब भी इतना त्रास क्यों हो रहा है इसका? हमारी मांग है कि हमारे को 1 से 4 तक स्कूल है, 5वां वर्ग होना, 5वें वर्ग की मांग है। हमने 3-1 को निवेदन दिए सीओ मैडम को, बाद में गट शिक्षण अधिकारी, पहले गट शिक्षण अधिकारी को दिए, बाद में बीडीओ साहब को दिए। वहाँ से निकले फिर इन्होंने हमको 7 महीने से एजुकेशन ऑफिसर के पास में तुम्हारी फाइल गई हुई है और 7 महीने से हमारे को बस ये बोल रहे कि हम तुमको परमिशन देते तुम्हारा हो गया। और ऐसे आश्वासन देते सर उन्होंने अभी तक भी यहाँ तक हमको ला लिए कि आज ये नौबत आ गई कि हमको आज उपोषण को बैठना पड़ा। माझ्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातले नारायणपूर हे गाव कापूस तळणीला लगत आहे, त्या तिथले सगळे लोक म्हणजे पालकवर्ग आणि मुलं हे आज इथं उपोषणासाठी या उद्देशाने बसले आहे की आमच्या नारायणपूरमध्ये 5वा वर्ग हा तुम्ही वाढवून देण्यात यावा। तर त्यानुसार आम्ही बीडीओ म्हणा आणि वर सीओ म्हणा, ईओ म्हणा, ईओ आणि सीओ च्या सोबत चर्चा झालेली आहे। त्यांनी या चर्चेमध्ये एवढंच म्हटलं आहे की तिथून समजा 1 किंवा 2 किलोमीटरवर कापूस तळणी आहे, तिथेही 5वा वर्ग असल्यामुळे आपण नारायणपूरमध्ये एकदम 5वा वर्ग देऊ शकत नाही। पण माझाही मतदारसंघाचा आमदार म्हणून हे म्हणणं होतं की बाबा तिथली पटसंख्या व्यवस्थित आहे, म्हणून 5वा वर्ग देण्यात यावा। तर उद्या या निर्णयावर
2 वाजताच्या नंतर आम्हाला मॅडमनी वेळ दिलेला आहे आणि मी या सगळ्या लोकांना 2 वाजताच्या नंतर मॅडमजवळ नेऊन जो काही निर्णय होणार आहे मग त्यानंतर तो निर्णय घेऊ आम्ही. आणि मागच्या वेळेनं त्या पुलावरून जो पूल आहे तो मध्यंतर म्हणजे तो मधातून गेलेला पूल आहे नारायणपूरमधून तो बिट्टू नाला म्हणून आहे बरोबर. तर बिट्टू नाला त्या नाल्यानं 2 मुलं जसे वाहून गेले होते म्हणजे प्राणहानी झाली होती. त्यानुसार आम्ही थोडीसे म्हटलं पण आता हे शासनाच्या वरचा विषय आहे. शासन काय निर्णय घेते आता उद्या आम्हाला माहीत पडेल. जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा नारायणपूरची जी शाळा आहे त्या नारायणपूरचे जे तिथले अध्यक्ष आहेत आणि तिथले काही पालक आहेत त्यांची मागणी आहे की वर्ग 5वा जोडल्या गेला पाहिजे तिथे आणि त्यासाठी ते उपोषणाला बसलेले आहे. जानेवारी महिन्यापासून त्यांचं पत्र आलं होतं. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी जे होते त्या तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची जे 5 शाळांची जी 5व्या वर्गाची मागणी होती त्या 5ही शाळांचे प्रस्ताव जिल्हा स्तरावर वरिष्ठांकडे पाठवले होते. त्यापैकी 4 शाळांना मान्यता भेटली आणि एका शाळेला मान्यता CO मॅडमनी नाकारली. शिक्षणाधिकारी साहेबांचं पत्र आहे माझ्याकडे एक. त्याच्यामध्ये असं नमूद आहे की 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर शाळा असेल बाजूला दुसरी शाळा असेल तर त्यांना आपल्याला मान्यता देता येत नाही. म्हणून तो जो मोजमापीचा मुद्दा होता तेव्हा त्यांनी मोजमापीची मागणी केली होती मोजमापची. तर आम्ही प्रत्यक्ष गावात जाऊन मोजमाप केलं तर तिथलं 750 अंतर भरलं होतं. त्यामुळे तो मुद्दा वरिष्ठ स्तरांनी मान्य केलेला नाही. यांचे जे प्रस्ताव आहेत वरिष्ठ स्तरावर आपण पाठवलेले आहे. जेवढे आपण त्यांना शाळेत जाऊन चौकशा केल्या वरिष्ठ तालुका स्तराच्या प्राथमिक स्तरावरच्या सगळ्या चौकशा आपण या ठिकाणी आटोपल्या. वरिष्ठ स्तरावरची मंडळीसुद्धा या ठिकाणी येऊन चौकशा करून गेली आहे. आणि आमच्या आदरणीय CO मॅडम जे आहेत त्यांनी एक आता पत्र काढलं आहे दुपारला आणि त्या दुपारी पत्र काढून त्यांनी त्यामध्ये शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे इथे हे पत्र आहे. ते पत्र त्यांना दिलं. माननीय आमदार साहेब गजाननजी लवटे साहेब सुद्धा हजर होते. आमच्या BDO सन्मान्य जायबा मॅडम सुद्धा हजर होत्या. त्यांनी ते पत्र त्यांना दाखवलं की आपल्याला आपलं विशेष बाब म्हणून जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक नारायणपूर येथे 5वीचा वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून संचालक साहेबाकडे मंजुरात देण्यासाठी सादर करण्यात येत आहे. अशा प्रकारचं पत्र आम्ही त्यांना दाखवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उपोषणापासून परावृत्त व्हा, उपोषण करू नका असं त्यांना सांगितलं. परंतु त्यातले 4 पालक जे आहेत ते ऐकायला तयार नव्हते. ते सांगत होते की नाही आम्हाला अजूनही दुसरी एक खात्रीलायक पत्र अजून यापेक्षा असलं आम्हाला तर आम्ही तेव्हा उपोषणापासून परावृत्त. म्हणून 4 जण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. नारायणपूर येथील पालकांची ही मागणी पूर्ण होते का आणि प्रशासन यावर काय तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे.